आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील. संघर्ष करो, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय संविधानाचा संविधान के सम्मान में मंचावरती उपस्थित सर्व नेतेगण, निमंत्रित उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, वेळेचा अभाव आहे याची मला कल्पना आहे. इथे ज्या परिस्थितीमध्ये आपण उभे आहोत, संविधान आज आहे आणि म्हणून आपण आज सर्व संविधानाचा सन्मान करत आहोत. पण जी गती चाललेली आहे, त्या गतीतून इथला असताना संविधान राहील याची काहीच गॅरंटी देता येत नाही, हे लक्षात. इथली काहीच गॅरंटी देता येत नाही. आणि म्हणून इथला बहुजनवाद, फुलेशाह आंबेडकरवाद हा स्वतःला संविधानवादी म्हणतो. आज त्याच्यावरती जबाबदारी आलेली आहे की त्यांनी या संविधानाच्या संदर्भात जी काय भूमिका आहे ठिकाणी बीजेपी RSS मांडते ती सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाणं आणि काळाने टाकलेली जबाबदारी ही आपण ओळखली पाहिजे. याच विरोधी पक्ष शिल्लकच राहिलेला नाही. कदाचित विरोधी पक्ष शिल्लक राहिला असता तर त्यांनी नकली प्रश्न उपस्थित केले नसते, तर त्यांनी असली प्रश्नाला हात घातला असता, हे लक्षात. तो डोनाल्ड ट्रम्प तिकडनं ओरडतोय की पाकिस्तानने 7 विमानं पाडली आणि इथला विरोधी पक्ष आणि राजकीय पक्ष मोदीला विचारायला तयार नाही की बा एक तर त्याला तरी उत्तर दे, नाही तर काय घडलं ते आम्हाला तरी सांग, पब्लिक करू नको. पण ते मान्यता प्राप्त राजकीय पक्ष त्यांची तरी बैठक घेऊन सांग. धर्माचं राजकारण, आम्ही इथल्या कुठल्या धर्माच्या विरोधात, इथल्या कुठल्या जातीच्या विरोधात, पण जग हे अजूनही हिटलरशाहीला विरोध करतोय, हे आपण सर्व लक्षात. माझं मोहन भागवत यांना असताना विचार, तुम्ही इटलीचे असताना मुस्लिम, हिटलरला तुम्ही भेटून आलात की नाही? 30 साली हे असताना सांगितलं.
हे तुमचे आदर्श आहेत की नाही याचा असणार शांत बसा ना. आणि एका काळी आणि आजही बैठकांमध्ये हिटलर आणि मुसोलिन हा आमचा असताना हिरो आहे म्हणून म्हटलं. दुसऱ्या महायुद्धाचा जनक कोठे तर हिटलर होता आणि मुसोलिन होता. मोदी तो असं जगभर फिरतोय. आणि जे भारतीय बसलेले आहेत इतर देशांमध्ये त्यांच्या सभा घेतो. थोडं प्लीज. आपण पाहिलं असेल की अमेरिकेने सांगितलं आम्ही असणारा H1B1 विजा हा रद्द करतो का? तर आम्हाला असणारा आमची लोकसंख्या प्रोटेक्ट करायची, तिला सुरक्षित करायची आहे. कशापासून सुरक्षित करायची आहे? बाहेरचा आलेला माणूस काही वर्षानंतर या देशाचा नागरिक होईल आणि काही देशाचा नागरिक झाला तर उद्याची इथली सत्ता जर त्याच्या ताब्यात घेतली तर हा इमिग्रंट जो आहे, बाहेरचा आलेला माणूस जो आहे तो या देशावरती राज्य करेल आणि आमच्या लोकांना गुलाम करेल. मोदीने फक्त भारतालाच नुकसान पोचवलेलं नाही, भारताला नुकसान पोचवलेलं नाही. तर त्यांनी जे भारतीय इतर देशामध्ये राहिलेले आहेत त्यांना त्या देशातून हकालपट्टी करण्याची परिस्थिती आणून त्या ठिकाणी ठेवली. उद्या त्यांची हकालपट्टी झाली तर इथे आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही आम्ही सगळे जण मग त्यांना पोसायचं कसं याची चिंता आपल्याला त्या ठिकाणी. जगभर मोदी फिरला, रशियाचं कच्चं तेल मोदी जगभर अंबानी मार्फत विकत राहिला, रिलायन्स मार्फत विकत राहिला. पण जे काय 12 दिवसाचं युद्ध भारताचं झालं, 4 दिवसाचं युद्ध झालं असं म्हणा. पाकिस्तान बरोबर एक देश तरी तुमच्या बरोबर उभा राहिला का? इथल्या मनुवादी हिंदुत्वाला विचारतो, एक देश तुमच्या बरोबर उभा राहिला का याचा असणारा खुलासा करा. आज एकही नाही. का नाही? तर या देशाला आता खतरा म्हणून समजल्या जात हे लक्षात घ्या. या देशाचे जे राजकारण करतात सत्तेमध्ये RSS BJP आहे त्यांना असताना जग आता खतरा म्हणून समजायला लागले. खतरा म्हणून त्या ठिकाणी समजायला लागलेले आहे आणि म्हणून एकही देश मित्रत्व करायला तयार नाही अशी परिस्थिती. जगभरात मित्र नाही अशी असणारी परिस्थिती. आणि आर्मी चीफ एका बाजूला म्हणतोय की 3 महिन्यामध्ये या ठिकाणी युद्धाचे दुसरं आपल्याला तोंड द्यावं लागेल. पाकिस्तानला मदत कोण करते? अमेरिका करते, इंग्लंड करते, फ्रान्स करते, जर्मनी करते, चायना करते आणि रशिया सुद्धा करते अशी असणारी परिस्थिती.
रशियाला स्वतःच युद्ध जिंकायचं असेल तर चायनावरती अवलंबून राहावं लागतं आणि चायनाला अरुणाचल प्रदेश हा आपला प्रदेश आहे मूळ सिद्ध करून घ्यायचे आणि ते भाग घ्यायचे. आणि इथे धर्माची भांडणं चालली आहेत, जातीची भांडणं लावायची चालली. इथला मीडिया जो आहे तो ह्याची चर्चाच करायला तयार, त्याच्यावरती बोलायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला आपण असताना बघितलं तर या देशातले राजकीय पक्ष संपवण्याचा भाग विडा उचललेला आहे. खरीद फरोश करो, माझं रिझर्व्ह बँकेला असं आव्हान आहे. चावी ठेवली तिथं की मोदीने असं नोटा बदलण्याचा कार्यक्रम केला. त्यावेळेस सांगण्यात आलं की 16 लाख कोटी अशा काहीतरी नोटा होत्या आणि रिझर्व्ह बँक स्वतःच सांगते की आम्ही असताना फक्त 15 लाख कोटी नोटा पुन्हा छापल्या. आणि हे त्या 1 कोटीचा असताना 1 लाख कोटीचा असताना जो फरक आहे नोटांचा तो गेला कुठे? दुर्दैवाने मी म्हणेन या देशात